हिंगोलीच्या वडकळ इथल्या जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था आहे। शाळेतील भिंतींना तडे गेलेले आहेत। जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। शिक्षण विभागाचं याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे। गळक्या भिंती, गळकी शाळा आणि यातच उद्याचं हे भविष्य धडे गिरवताना दिसतंय। शाळेची ही दुरावस्था पाहिल्यानंतर मात्र या विद्यार्थ्यांचं शाळेत मन लागणार तरी कसं हा सवाल यातून उपस्थित होतोय। शिक्षण विभागाचं याकडे लक्ष नाहीये। शाळेच्या भिंती सुद्धा कोसळलेल्या आहेत, छत गळतंय, तडे गेलेले आहेत, वर्गात अक्षरशः बादल्या लावलेल्या आहेत, भगदाड पडलेली आहेत शाळेलाही। आणि या ठिकाणी मात्र सध्या शिक्षणाचे धडे गिरवले जात आहेत। पण शाळेच्या या भिंती खरं तर सुधारण्याची नितांत गरज आहे, कारण उद्याचं भविष्य आपण घडवतोय। आणि या ठिकाणी मात्र विद्यार्थ्यांची ही दयनीय अवस्था पण या सगळ्या दृश्यातून स्पष्ट होताना दिसते। लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही दृश्य सरकार दरबारी पोहोचतील आणि हिंगोलीतल्या या वडकळ इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल अशी खरं तर अपेक्षा करूया। शाळेतील भिंतींना अक्षरशः तडे गेलेले आहेत, भगदाड गेली आहेत। तडे आपण म्हणू शकत नाही, कोसळलेल्या आहेत या सगळ्या भिंती, तर छत ही गळकय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।